छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जेव्हा मी केली होती तेव्हा मला खूप खूप प्रेम मिळालं त्या भूमिकेमुळे. मला ना या तुमच्या माध्यमा थ्रू हे सांगायला नक्की आवडेल की ऍक्शन सीन जरी असला ना तरी त्याच्या मागचा जो अंडर करंट असतो ना सीनचा, तो तुम्हाला खूप काही देऊन जातो. मोहिनी रस्त्यातून चाललेली असताना एका माणसाचा, पुरुषाचा हात तिच्या खांद्यावर येतो आणि ती लढते, त्याला मारते. नंतर रिव्हील होतं की तो त्याचा बाबा असतो. आम्हा ऍक्टर्सचं जीवन असंच असतं. कधी कधी जेव्हा प्रोजेक्ट्स असतात तेव्हा खूप प्रोजेक्ट्स एकत्र येतात, कधी कधी जेव्हा नसतात तेव्हा वर्ष वर्ष घरी बसावं लागतं. त्यामुळे ही जी फेज आहे, खूप काम असणं, ही बेस्ट फेज आहे. अनेक मायबाप रसिक प्रेक्षक थोडे एल्डरली जे असतात ते माझं काम बघून कुठे ना कुठेतरी बाबाशी मला कम्पेअर करतात, माझ्याच वडिलांशी, श्रीकांत मोघेंशी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम मोहिनी या मालिकेच्या सेटवर आली आणि शंतनू सर माझ्यासोबत आहे. सर कसे आहात? हाय, मी मस्त. तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही सगळेच छान आहोत. पण या मालिकेत आता आम्ही खरं तर तुमचे वेगवेगळे रूप बघतोय आणि आत्ताच आम्ही असं ऐकलंय की तुम्ही ऍक्शन सीन केलात आणि हो. मोहिनी सोबत केलाय आणि खूप धमाल होती त्यात. तर काय होती त्या मागची? अरे सॉलिड मज्जा आली सीन करताना. ऍक्शन सीन्स आर ऑलवेज व्हेरी, काय म्हणूया आपण त्याला, इट इज अ स्पेशलाइज जॉब. सो खूप प्रिसिजन लागतं, टायमिंगचा खेळ असतो तो, रिॲक्शन्सचा खेळ असतो तो. आणि मोहिनी बरोबर तो करताना मला खरंच खूप मजा आली. खरं म्हणजे तिची ही पहिली सिरियल, मी अगदी आवर्जून नमूद करतोय. पण ती डान्सर असल्या कारणाने ना ती खूप फ्लेक्झिबल आहे आणि इवन गोष्टी ग्रहण करण्यासाठी पण ना तिची इज ऑलवेज ओपन. त्यामुळे असं जेव्हा को ऍक्टर असतो ना तेव्हा थिंग्स बिकम व्हेरी व्हेरी इझी. बरं, मला ना या तुमच्या माध्यमा थ्रू हे सांगायला नक्की आवडेल की ऍक्शन सीन होताच, म्हणजे जो लोकांनी बघितला, इट वॉज अन ऍक्शन सीन. पण मला ह्या मोहिनी सिरियलचं एक बलस्थान असं वाटतं की ऍक्शन सीन जरी असला ना तरी त्याच्या मागचा जो अंडर करंट असतो ना सीनचा, तो तुम्हाला खूप काही देऊन जातो. म्हणजे आत्ता जसं हे सिच्युएशनल ऍक्शन होती ना, ती म्हणजे मोहिनी रस्त्यातून चाललेली असताना एका माणसाचा, पुरुषाचा हात तिच्या खांद्यावर येतो आणि ती लढते, त्याला मारते. नंतर रिव्हील होतं की तो त्याचा बाबा असतो. पण ही गंमत जर तुम्ही लक्षात घेतलीत ना तर इतकी छान आहे ती की बाबांनी मुलीला जगाशी लढण्यासाठी परिपक्व करणं, हा जो अंडर करंट आहे ना त्या सीन मधला, असं कधीच नाही होत की नाही. कुठला बाबा तिकडे येऊन रस्त्यात आपल्याच मुलीची टेस्ट घेतो. पण हे आहे ना, त्या गोष्टी ना खूप ऍक्टर म्हणून सुद्धा ना सॅटिस्फाईंग असतात. अगदीच. पण असं वाटतं की आता हे प्रत्येक मुलीसोबत बाबांनी केलं पाहिजे आणि तिला शिकवलं पाहिजे, कारण इतकं काही घडत असतं. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आणि आता जसं आता म्हणालात की ऍक्शन सीन केले, पण कुठेतरी कलाकाराला भीती असते की पटकन काही दुखापत झाली तर, कारण पुढेही शूट असतं. बरोबर, सो बरोबर. कलाकार म्हणून ऍक्शन सीन करताना एक मनात काय फील? ऍक्च्युली तुला सांगू का, दिस इज अ व्हेरी, परत म्हणतोय तसं, स्पेशलाइज जॉब. आमचे प्रोड्युसर्स, चॅनलची टीम संपूर्ण काळजी घेते ऍक्टर्सची. त्यामुळे स्टंट डिरेक्टर्सना बोलवलं जातं. जेव्हा जेव्हा पडायचे वगैरे सीन्स असतात तेव्हा गाद्या बिद्या, जे जे काही आपल्याला जो सेटअप लागतो ऍक्शनसाठीचा, तो सगळा केलेला असतो. त्यामुळे एकच गोष्ट ऍक्टर म्हणून आपल्याला सांभाळायची असते, ती म्हणजे जिगरा. अरे कुछ नहीं होता, इतने लोग हैं, चल करते हैं. आणि त्या ऍटिट्यूडनी जेव्हा तुम्ही त्या ऍक्शन सीनला साथ घालता की नाही, तेव्हा त्याचा रिझल्ट पण खूप मस्त येतो. त्यामुळे येस, ऑफकोर्स धाकधूक असते, कारण शेवटी मी म्हणलं तसं टायमिंगचा खेळ. थोडंसं इकडे तिकडे झालं तर फटका बसू शकतो, जे आम्हालाही बसले. बट ते अगदी छोटे छोटे होते. सो दॅट इज द फन ऑफ द वर्क. तर इतकं काही सध्या सुरू आहे, एक नाटक सुरू आहे, महानाट्य एकीकडे सुरू आहे आणि जे आम्ही सोशल मीडियावर बघतोय की त्यात खूप अनेक वैशिष्ट्य देखील आहेत आणि एकीकडे मालिका सुरू आहे. हे सगळं खरं तर मॅनेज कसं करता आणि किती तारांबळ सध्या सुरू आहे? नाही नाही, मी तुला अगदी सांगू का, सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे हा. कारण आम्हा ऍक्टर्सचं जीवन असंच असतं. कधी कधी जेव्हा प्रोजेक्ट्स असतात तेव्हा खूप प्रोजेक्ट्स एकत्र येतात, कधी कधी जेव्हा नसतात तेव्हा वर्ष वर्ष घरी बसावं लागतं. त्यामुळे ही जी फेज आहे, खूप काम असणं, ही बेस्ट फेज आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल फक्त आणि फक्त आनंद आहे. आणि अगेन ऍडजस्टमेंटची वेळ येते तेव्हा सगळेच प्रोड्युसर्स एकमेकांना, जेव्हा असं कारण असतं ना, तेव्हा डेफिनेटली आउट ऑफ द वे जाऊन ऍडजस्ट करतात. कारण हे सिरियलचे पण प्रोड्युसर, सिरियल इज अ व्हेरी डिमांडिंग प्रोफेशन.
पण सिरियलचे प्रोड्युसर्स डेफिनेटली मराठी नाटकासाठी किंवा महानाट्य असेल किंवा ज्या कुठल्या या अशा कलाकृती असतील ना त्यांच्यासाठी नक्की ऍडजस्ट करतात, यात काही वादच नाही. अँड वाईस वर्सा, जेव्हा सिरियलच्या डेट्स आधी गेलेले असतात तेव्हा आम्ही नाटकवाल्यांना किंवा महानाट्यवाल्यांना रिक्वेस्ट करतो की ह्या डेट सोडून लावा. सो दे ऑल गो हँड इन हँड आणि ते नक्की सॉर्ट आउट होतं. पण ऍक्टर म्हणून we can say that these are the best phases of our life. So all excited की येस आयुष्यभर असंच काम राहू दे सातत्यानं. तू म्हणजे मला असं वाटतं की नक्कीच असंच राहणार आहे. सर, मला एक प्रतिक्रिया खरं तर प्रेक्षकांची जाणून घ्यायची जी तुम्हाला फार जवळची वाटली आणि जी कायमस्वरूपी लक्षात आहे, ती रंगभूमीवरची असो, महानाट्याची असो, सिरियलची असो, कोणत्याही पद्धतीची असो. खूप आहेत तशा. खरं म्हणजे आता एकदम पटकन विचारलं तर आठवत नाहीये, पण येस बऱ्याच लोकांनी खूप वेगवेगळ्या म्हणजे त्या कलाकृतीच्या अनुषंगाने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ऑफकोर्स छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जेव्हा मी केली होती तेव्हा मला खूप प्रेम मिळालं त्या भूमिकेमुळे. आणि अगदी तुला म्हणजे असं वरचेवर सांगायला गेलं ना तर मला असं वाटतं की अनेक मायबाप रसिक प्रेक्षक थोडे एल्डरली जे असतात ते माझं काम बघून कुठे ना कुठेतरी बाबाशी मला कम्पेअर करतात, माझ्याच वडिलांशी, श्रीकांत मोघेंशी. आणि त्यांना असं वाटतं की अरे तुझ्या अभिनयामध्ये किंवा तुझ्या पर्सोनामध्ये बरेचदा मला बाबा दिसतो बरं का. सो दिस इज फॉर मी अ व्हेरी 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 बिग कॉम्प्लिमेंट, कारण आय कम्प्लिटली आयडलाइज माय डॅड. अगदीच. आणि आता देखील तुम्ही एक बाबाची भूमिका करतायत. सर, एक अशी आठवण बाबांसोबतची विचारली तर ती कोणती पटकन आठवणार? अरे खूपच आठवणी आहेत. एक म्हणजे मी तुला सांगू का, हे परत जसं बाबांनी मला घडवलं ना त्याच्यावरची आठवण असं सांगतोय की बाबांनी मला खूप लहान असल्यापासून ना मुद्दाम जेव्हा त्याला वेळ असायचा ना तेव्हा आयुष्याच्या अनेक अंगांशी ओळख करून दिली न सांगता. म्हणजे तो मला नाटकांना घेऊन जायचा, तो मला फिल्म्सना घेऊन जायचा, तो मला तेव्हाच्या म्युझिकच्या कार्यक्रमांना घेऊन जायचा. इतकंच नाही तर तो तेव्हा जेव्हा आपली तेवढी ऐपत नसते तेव्हा देखील 5 स्टार हॉटेल्समध्ये घेऊन जायचा, जस्ट टू मेक मी एक्सपोज्ड की हे असं सगळं जग आहे हा, आणि ह्यात तुला तुझं प्लेसमेंट शोधायचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा आपल्याला लहानपणापासून हे सगळं एक्सपोजर मिळतं ना, ऑफकोर्स शिकवण तर होतीच किंवा एक विचारांची बैठक बाबामुळे मिळाली, आईमुळे मिळाली, ऑफकोर्स घरचे तर असतातच. पण हे जे काही आउट ऑफ द वे जाऊन करणं आहे ना ते मला बाबांनी खूप फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये केल्यामुळे त्याचा प्रचंड उपयोग झाला. किंवा एक अशी गंमत म्हणून मी तुला सांगतो, हे मी आधीही बोललेलो आहे, पण बाबा मला गार्डनमध्ये घेऊन जायचा मी लहान असताना. मला हे अजूनही आठवतंय. आम्ही तेव्हा खारला राहायचो आणि जुहू गार्डन म्हणून आहे पोलीस स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर, आणि तिकडे खूप वर्षांपासून एक विमानाचं स्ट्रक्चर आहे, खूप मोठ्या विमानाचं स्ट्रक्चर आहे सिमेंटचं. तिकडे आम्ही खेळायला जायचो, संध्याकाळी तिकडे खेळायचं आणि बाबा खाली असायचा बघत की अरे लेकरू खेळतंय अशा ह्याने. आणि तो मध्येच ना कधीतरी लपायचा आणि आपण जनरली थोडा वेळ खेळून झालं की बाबा कुठे बाबा कुठे बाबा कुठे असं झालं ना की ही यूज टू वॉच फ्रॉम बिहाइंड की आता हा काय करतोय, रडतोय का शोधतोय का कोणाला जाऊन विचारतोय की माझे पप्पा मला दिसत नाहीयेत. आणि दीज आर व्हेरी स्मॉल थिंग्स इन लाईफ, पण ना ते तुम्हाला खूप मोठ्या प्रकारे घडवत असतात. म्हणजे हे सांगून हाताला धरून बसवणं आणि शिकवणं ह्यातल्या त्या गोष्टी नाहीयेत, पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना की हा अचानक तू आत्ता आलास बाहेर आणि तुला बाबा तिकडे नजरेसमोर दिसत नाहीये तर काय करशील, तू कर, मी आहेच इकडे, मी बघतोय. आणि हा जो एक आशीर्वाद पर शिक्षकाचं एक हे असतं ना तसं ते मला बाबांनी खूप वेगवेगळ्या तऱ्हेने दिलं होतं. अगदीच. एक क्षण असा होता ना जेव्हा बाबा आत्ता हवे होते असं होतं, तो क्षण कोणता होता? असं खूप आहे तसे क्षण. म्हणजे जेव्हा आनंदाच्या गोष्टी घडतात ना तेव्हा प्रत्येक आनंदाच्या वेळेला बाबा आठवतोच आणि असं वाटतंच की येस बाबा आज असायला हवा होता. बट अगेन ॲज आय सेड ना, बघ माणूस ना नेहमी खूप सेल्फिश असतो किंवा स्वार्थी असतो, त्यामुळे त्याला कितीही दिलं ना तरी त्याला शेवटी कमीच वाटतं, जे चूक आहे. खरं म्हणजे तुम्ही आत्मसंतुष्ट असायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की बाबाचा मला जितक्या वर्षांचा सहवास मिळाला ना तो खूप देऊन गेला, पुरेसा होता. आणि त्यामुळे ना एक तसल्ली आहे की जितनी गुजारी ना शान से गुजारी उसके साथ.
बस ना. अभि काय, आता मी म्हातारा होईपर्यंत अशा अनेक क्षण येतील की जिकडे मला असं वाटणार की आई बाबा आज असायला हवे होते, किंवा माझी ज्या ज्या कोणी आवडत्या व्यक्ती आहेत त्या असायला हव्या होत्या. ज्या आपल्या हातात नाहीत त्या गोष्टींवर विचारच करायचा नाही. अगदीच. आणि आता आम्ही मालिकेत पाहतो की लेक आहे आणि लेकीच्या आयुष्यात खूप काही प्रसंग घडतायत. तर या बाबाला नेमकं काय वाटतं, कारण ती खूप अडचणीतनंही जाते, ती कुठेतरी सावरतेही, ती घराची देखील जबाबदारी एकीकडे Correct, चांगल्या correct. पद्धतीने सांभाळताना दिसते. तर ह्या लेकीबद्दल बाबांकडनं ऐकायचं. मी तुला सांगू, ह्या सिरियलमध्ये, मोहिनी सिरियलमध्ये माझं जे कॅरेक्टर आहे महेंद्र म्हणून, जे बाबांचं कॅरेक्टर आहे, त्याला खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत. आणि ना ते करायला ॲज अन ॲक्टर पण फार मजा येते. म्हणजे तो बाबा लेकरांसोबत बाबा नसून मित्र आहे. त्यामुळे तो एक जो जॉय फॅक्टर असतो ना त्या सीन्स मधला, तो प्रेक्षकांसमोर आणताना खूप मजा येते. किंवा जेव्हा असे काही प्रसंग याच्यात जिथे मोहिनी किंवा कार्तिकी फॉर दॅट मॅटर चुकतीये, किंवा कदाचित नीट कॉन्टेम्प्लेट करत नाहीये काय होतंय ते, तेव्हा तिला समजवण्याचा सूर घेऊन तिला सांगणं. जेव्हा आत्ता ती, म्हणजे आत्ताच एपिसोडमध्ये असं आहे की ती कामानिमित्त बाहेर जाते आणि आईला खूप टेन्शन येतं की तिला नका पाठवू एकटीला इतके दिवस. तर ती म्हणते नाही, कामाला आपण नाही ना म्हणायचं, मग मी जातो तिच्याबरोबर. आणि तो डिस्गाईजमध्ये तिच्याबरोबर असतो. सो तो एका सरदारजीचा वेश घेऊन तिच्या सतत आजूबाजूला आहे की माझ्या लेकराला काही होत नाहीये ना, किंवा तिला काही अडचण येत नाहीये ना. सो हा जो प्रोटेक्टिव्हनेस आहे, या सगळ्या इतक्या गोड ह्युमन इमोशन्स आहेत ना, ज्या आपल्याला ह्या सिरियल मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येत आहेत. आणि आय एम व्हेरी व्हेरी ग्लॅड टू डू दॅट. हो, आता मोहिनीचा भूतकाळ देखील हळूहळू उलगडणार आहे. तर बाबा त्या भूतकाळात जेव्हा तिला कळेल तेव्हा कशा पद्धतीने साथ देतील, कारण की ती खचून ही जाऊ शकते ते ऐकून. ऍब्सोल्युटली. खरं सांगू का, ते सीन्स आम्ही शूट पण केलेले आहेत. लवकरच तुमच्या समोर ते येतील. त्यामुळे मी आत्ता त्याबद्दल सांगत नाही. तुम्ही ही सिरियल नक्की बघा आणि तुम्हाला नक्की ते सगळं अनुभवायला मिळेल. आणि फार मस्त आहे ते. म्हणजे ऑफकोर्स ही जी सिच्युएशन आता तू म्हणलीस ना, ती खरं म्हणजे खूपच डेलिकेट सिच्युएशन आहे. खूपच डेलिकेट सिच्युएशन आहे. त्यामुळे कुठलीही व्यक्ती इतक्या वल्नरेबल सिच्युएशन मध्ये कशी रिॲक्ट होईल, ही खरं म्हणजे तिच्यासाठी एक परीक्षाच असते असं मला वाटतंय. आता त्या परीक्षेतून तिच्या आजूबाजूच्या लोकांनी तिला कसं पंखाखाली घ्यायचं आणि तिला ह्यातनं बाहेर काढायचं, हा तो सीन आहे. वा, म्हणजे आता हे सगळं खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येणार आहे आणि आम्ही सगळे हे पाहण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहोत. खरं तर ही मालिका आत्ताच आली आणि इतकी छान या मालिकेचं म्हणजे इतका चांगला याचा प्रसार होतोय किंवा इतकं प्रतिक्रिया छान छान येत आहेत तुमच्या प्रोमोवर. हे सगळं बघून खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. थँक्यू अँड थँक्यू फॉर टॉकिंग टू अस. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंतीपर आवाहन करतो की मोहिनी नावाची सिरियल तुमच्या कलर्स मराठीवर दररोज 7:30 वाजता नक्की बघा. अगदीच एपिसोड चुकला तर जिओ स्टारवर कधीही पण एपिसोड चुकवू नका. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.